नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की अर्जुनने जो हरवलेला मुलगा असतो, ज्याचा आळ सायलीवर आलेला असतो, त्याच मुलाला तो पोलीस स्टेशनला घेऊन आलेला असतो आणि पोलिसांना म्हणतो, हाच मुलगा हरवला आहे ना, हा बघा हा मुलगा, असं बोलून पोलीस गप्पच बसलेले असतात. आणि ते बोलतात तेव्हा अर्जुन म्हणतो, आता तरी माझ्या बायकोचा हा जो तुम्ही काय आरोप लावलाय तो मागे घ्या आणि तिला इथे आणा. तेव्हा तिथे सायली येते आणि सायली अर्जुनला बघून सुंदर अशी स्माईल देते. अर्जुनला सायलीला बघून पण खूप आनंद होतो आणि दोघंही असे एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा तो मुलगा म्हणतो, अगं ताई, तू कुठे गेली होतीस? मी तुला किती शोधत होतो, मला माझ्या घरच्यांकडे सोड ना. तेव्हा सायली म्हणते, हा रे बाळा, मला पण माझ्या घरच्यांची खूप आठवण येत होती, असं तो सांगत असतो. आणि तेव्हा पोलिसांना कळतं की ह्यांनी ह्या मुलाला काहीही केलेलं नाही आणि म्हणून ते त्यांना घरी सोडतात. आणि आता सायली घरी आलेली असते आणि घरी आल्यानंतर ना दरवाजातच अस्मिता येते आणि अस्मिता म्हणते, मी काय भागवत एकादशीचा काय मी काय उपवास धरणार नाही, असं बोलल्यानंतर ना आता अस्मिता घरी आल्यामुळं खूप दिवसांनी घरातले सगळेच आनंदित असतात आणि अस्मिताचं छान स्वागत करतात आणि ती घरात येते आणि ती म्हणते, मी आता काहीही खाणार नाही, फक्त मी दाबून सगळ्या गोष्टी खाणार आहे, उपवास अजिबात मी करणार नाही, असं बोलल्यानंतर ना तिच्या आईला कळतं की हिला तर दिवस गेलेले आहेत आणि ती अर्जुनला म्हणते की तुम्ही आता दोघेही मामा होणार आहात, असं बोलल्यानंतर ह्या दोघांना खूप आनंद होतो आणि ते दोघेही तिला आनंदाने मिठी मारतात. आता खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर अस्मिता आणि प्रिया ह्या दोघी मिळूनही आता सायलीच्या विरोधात खूप सारे कारस्थान करणार आणि सायली किती खराब आहे, सायली किती खोटारडी आहे, हे सगळ्यांना घरातल्यांना दाखवून द्यायचा खूप प्रयत्न करतात. आणि घरी आल्या अस्मिताने हे सुरू केलेलं असतं. उपवास असल्यामुळं ते असं म्हणतात, डस्टबिनमध्ये काहीही टाकतात आणि म्हणतात, सायलीने उपवास पकडलाच नाही, तिने उपवास सोडला आहे, हे बघ डस्टबिनमध्ये रॅपर आहेत, असं बोलल्यानंतर ना सायली म्हणते, पूर्णाजी, तुम्हाला खरंच वाटतं का मी उपवास सोडेल? असं बोलल्यानंतर ना पूर्णाजी गप्पच बसलेली असते, कारण की तिला आतून कुठून वाटत असतं की सायली कधीच चुकू शकत नाही. असं वाटल्यानंतर ना सायली आता प्रियाच्या रूममध्ये गेलेली असते आणि ती म्हणते, हे सगळं प्रियानेच केलेलं आहे. आणि ती तिची रूम झाडते आणि तिला तिथं लेस दिसतात आणि ती आईला बोलवते, आई तुम्ही आत या आणि बघा, मी नाही उपवास सोडला, तर हे सगळं प्रियाने केलेलं आहे. असं बोलल्यानंतर ना आता प्रिया चांगलीच तोंडावर पडलेली असते आणि आल्याच कुठंतरी अस्मिता आता कारस्थान करायला लागलेली असते आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या दोघींच्यावर शेकणार असतात. आता पुढे काय होईल हे पाहण्यासाठी विसरू नका ठरलं तर मग आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.